महाराष्ट्रातील परीट धोबी समाजातील बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पैठण तहसील येथे निवेदन. राज्यातील परीट धोबी समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. या मागणीसाठी शुक्रवारी पैठण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शासनाने दुर्लक्ष केल्यास 10 नोव्हेंबरपासून नागपूर येथे राज्यव्यापी साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अनुसूचित जातीचा लाभ पुन्हा देणे, श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यरत करणे, 12 बलुतेदार समाजाला विशेष मागासवर्गाचा दर्जा देणे या मागण्यांचा समावेश आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबांना भारतरत्न जाहीर करणे, सफाई कामगार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील धोबी समाजाला देणे आणि तेलंगणाच्या धर्तीवर ओबीसी दर्जा देणे या मागणी देखील केल्या आहेत. निवेदनावर भाऊसाहेब बाबूराव घोंगडे, शिवाजीराव तरटे, आसाराम जाधव, संजय मोटे, राजेंद्र काशी, तुकाराम तेलंगे, अरुण घोंगडे, राजेंद्र जाधव, रुपेश लोणे, सतीश अदमाने, किशोर अदमाने, रोहित चन्ने, कार्तिक धोंगडे, दीपक जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे.